हा व्हिडिओ आहे संडे मॉर्निंगचा। संडेला सकाळी केसांना ऑइलिंग करून हेअर वॉश होत असतं। संडेच्या दिवशी लहान मुलीला खायचं होतं पनीर, आणि पनीर आणायला वेळ नसल्यामुळे मी इथे दुसऱ्या ट्रिकने एक भाजी बनवली आहे, जी सेम टू सेम तिला असं वाटलं की तिने पनीरचीच भाजी खाल्लेली आहे। ती अगदी 4 वर्षाची आहे। तिला तुम्ही काहीही कसंही दिलं तरी तिला एवढं लक्षात येत नाही, आणि तिला पनीरचीच भाजी खायची होती, कारण की ती सकाळी उठली तेव्हापासून मम्मा पनीर पाहिजे असं पाठी लागली होती। तर मग मी इथे एक आयडिया केली की बेसनाची आपण गट्टूची भाजी वगैरे खाल्लेलीच असेल तर तुम्हाला नॉर्मल बेसनामध्ये तिखट, मीठ, ओवा, जिरं वगैरे तुम्हाला जे ॲड करायचं आहे असं ॲड करून तुम्ही इथे घट्टसर मऊसर गोळा मी इथे बनवून घेतलेला आहे, आणि त्या गोळ्यांना व्यवस्थित पनीरच्या आकाराने आपल्याला कापता येईल अशा पद्धतीचा शेप दिलेला आहे। हाताला हे मिश्रण जे आहे ते चिटकू नये किंवा चिकट होऊ नये म्हणून थोडं तेल लावून मी याला फ्लॅटमध्ये थापून घेतलं आहे। आता फ्लॅटमध्ये थापण्याचं कारण असं की जेव्हा मी याचे क्यूब्स करेल तेव्हा ते सेम पनीरच्या शेपचे दिसतील, आणि शुभ्राला असं वाटेल की मम्मानी आपल्याला पनीरचीच भाजी बनवून दिलेली आहे। आणि तिला जोपर्यंत एखादी वस्तू आपण बनवून देत नाही तोपर्यंत तिचं नेहमी चाललेलं असतं, मम्मा नूडल्स दे, मम्मा हे दे, मम्मा ते दे। तर माझ्या घरात नेहमीच मी जर तिने पिझ्झा मागवला आणि वस्तू अवेलेबल नाही आहेत तर मग मी तिला चपातीवर पिझ्झा बनवून देते। बर्गर नाही आहे तर वेळेवर मग मी काहीतरी, मुलींनी घरात काहीतरी खायला मागितलं आणि मी दिलं नाही असं कधीच होत नाही। आणि जर वस्तू अवेलेबल नसतील घरामध्ये, काही कमी असेल तर मी काहीतरी आपल्या मम्माच्या स्टाईलमध्ये देशी जुगाड वगैरे करून मी त्यांना त्या वस्तू खायला घालते। नूडल्स नसतील तर मग मी मॅगी बनवून देते। तर यांचं नेहमी असं असतं की मम्मा तू छान बनवलं आहे, बनव, घरीच बनव। आणि आम्ही घरीच मोस्टली वस्तू मी तिच्या दोघींसाठी बनवते आणि त्यांना जे पाहिजे ते खायला देत असते। आणि दोघींचेही टिफिनचे व्हेरिएशन्स वेगवेगळे असतात, तर त्याच्यामुळे व्हेरायटी पण त्यांना टिफिनमध्ये भरपूर मिळते। आणि मग मी ते जी स्लायसेस बनवले होते त्याला व्यवस्थित वाफवून घेतलं स्टीम करून, आणि थोड्याशा तेलमध्ये शॅलो फ्राय केलेला आहे। फ्राय यासाठी कारण की मग खुसखुशीत होतात आणि मऊसर होतात आणि लाईट वेटेड होतात। मग जेव्हा ते लाईट वेटेड होतात तर सेम ते पनीरचाच तिला त्या टिक्कीला लूक जो आहे तो सेम पनीरचाच येत होता। आणि इथे जास्त काही पनीरच्या स्टाईलमध्ये मी भाजी बनवलेली नाही आहे, इथे नॉनव्हेजच्या स्टाईलमध्ये बनवली आहे। म्हणजे गरम मसाला वगैरे टाकून हळद, तिखट, मीठ, आणि जे वाटण होतं ते आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर नॉर्मल वाटण होतं। आता सोशल प्लॅटफॉर्मवर किंवा यूट्यूबवर बऱ्याच असं आपल्याला नवीन पद्धतीच्या रेसिपी बघायला आवडतात आणि खायलासुद्धा आवडतात। पण जेव्हा वेळेवर आपल्याला एखादी भाजी करायची असते किंवा एखादं काय बनवायचं असेल तर आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही अवेलेबल असेल त्यामध्ये शॉर्टकट आणि लवकरात लवकर काय बनेल याचाच विचार मोस्टली माझ्या मते लेडीज करत असतील, आणि त्यातलीच मी एक आहे। मला जे डोळ्यासमोर दिसतं, जे फ्रीजमध्ये अवेलेबल आहे किंवा जे मुलांना खायची इच्छा आहे असं पटकन बनवून मी मोकळं करते। तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच।